श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशात सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, खूप साऱ्या कमेंट्स वाचल्या, त्यावरतीच असा हा व्हिडिओ आहे की ताई, माझा नवरा वाईट व्यसनाच्या अधीन गेलेला आहे. माझा नवरा माझं काहीच ऐकत नाही. आमच्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद होतात. माझा नवरा परस्त्रीच्या नादी लागलेला आहे. माझा नवरा व्यसनाच्या पूर्ण अधीन गेलेला आहे. त्याचप्रमाणे माझी मुलं ही माझं ऐकत नाही. मुलं चिडचिड करतात. मुलं मोठी झालेली आहेत. मुलांचं म्हणणं आहे की त्या व्यक्तीबरोबरच किंवा त्या मुलीबरोबरच मला लग्न करायचं आहे, परंतु तो मुलगा ती मुलगी त्याच्यासाठी योग्य नाही. आणि त्या व्यक्तीबरोबर जर त्या मुलाने किंवा मुलीने लग्न जर केलं तर त्याच्या आयुष्याचं पूर्ण वाटोळच होणार आहे. तर हे आपल्याला नको आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये जे आजारी व्यक्ती आहे, ते आजारी व्यक्तींचा दवा, डॉक्टर, दवाखाना, आयुर्वेदिक सर्व उपचार करून झाले, सर्व काही सेवा तोडगे त्यांच्यावरती करून झाले, तरीही काहीच इफेक्ट जाणवत नाही. त्याचप्रमाणे घरातील कर्जबाजारीपणा हा वाढत चाललेला आहे. घरामध्ये भरपूर पैसा येतो, परंतु तो पैसा स्थिर रूपाने टिकत नाही. घरामध्ये कंटिन्यू चिडचिड चाललेले आहे. घरामध्ये उद्योग, व्यवसाय, व्यापार, धंदा जे काही आहे, नोकरी आहे, त्यामध्ये कुठेही यश आम्हाला दिसत नाही. हजारो अशा भरपूर कमेंट्स आहे. एका ताईची तर कमेंट्स अशी आहे की ताई, माझ्या मुलीचं लग्न आम्ही छान करून दिलं, पण तिला सासूरवास खूप होत आहे. तिची सासू तिला मारते, तिचा खूप छळ होत आहे. त्यांनी भरपूर प्रकारे कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला. पोलीस कंप्लेंट केली, सर्व काही झालं. पुन्हा ती मुलगी नांदायला जाते, पुन्हाही तिला त्रास होतो. म्हणजे भरपूर. आणि त्या मुलीला तेथे संसार करायचा आहे. 4 दिवस सुखाचे तर 4 दिवस नाही तर 8 दिवस दुःखाचे आहेत. तर ताई, काहीतरी उपाय सांग. त्या सर्वांसाठी हा खास उपाय आहे. तुमच्या सर्व गोष्टींवरती अनुभव सिद्ध 1001% जालिम असा उपाय आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे. पहा, या उपायामुळे खूप जणांना खूप छान अनुभव आलेला आहे. आणि असाच हा छान उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. ही 40 दिवसाची सेवा आहे. कशी करायची ती सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. पहा, हा जो उपाय आहे, पुन्हा सांगते, 40 दिवसाची सेवा आहे. ही सेवा करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, एक नारळ म्हणजे श्रीफळ घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्याबरोबर थोडीशी खडीसाखर घ्यायची आहे. आणि हे तुम्हाला स्वामी केंद्र असेल किंवा तुमच्या जवळपास दत्त मंदिर असेल किंवा महादेवाचं मंदिर असेल तर तेथे जाऊन तुम्हाला हे नारळ आणि खडीसाखर मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे. आणि अर्पण करताना मी ही सेवा करत आहे, ही सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडनं पूर्ण करून घे असं तुम्हाला बोलायचं आहे. 40 दिवसाची सेवा आहे. 40 दिवसाच्या सेवेमध्ये तुम्हाला पिरियड, सुतक, विटाळ येऊ शकतो. म्हणून अखंड सेवा करत आहे असं म्हणू नका. अखंड शब्द हा बोलू नका. फक्त ही सेवा मी करत आहे. समजा तुम्ही आता मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती रुद्रपठण आहे. त्याचप्रमाणे पहा, रुद्राभिषेक आहे, त्याचप्रमाणे रुद्राध्याय पठणची आहे किंवा काळभैरव अष्टकमची आहे. कोणतीही सेवा तुम्ही जी काही सेवा करणार आहात ती किंवा ही सर्व काही सेवा करणार आहात ती तुम्हाला बोलायची आहे. परंतु अखंड करणार आहे असं बोलू नका. अखंड जर म्हटलात तर त्यामध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम येतात, म्हणून अखंड आपल्याला बोलायचं नाही. पुरुष मंडळी बोलू शकतात की अखंड सेवा, परंतु कसं असतं माहिती आहे का, आपण मानव आहोत, आपण मनुष्य प्राणी असं आहे की आपल्याला कधी कोठे म्हणजे काही प्रसंग येईल हे आपण सांगता येत नाही. तर एखादा नैसर्गिक प्रसंग अचानकपणे ओढवला आणि आपल्याला एखाद्या गावी अचानक जाणं भाग पडलं किंवा एखाद्या ठिकाणी अचानक जाणं भाग पडलं तर आपल्या सेवेमध्ये थोडंफार हे येतं, काय म्हणतो, अडथळा येतो आणि थोडीफार सेवा ती आपली खंडित होते. मग ही सेवा खंडित होऊ नये यासाठी आपल्याला मी ही सेवा 40 दिवसाची करणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नका. ही सेवा पूर्णपणे माझ्याकडनं सफल करून घ्या असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि पहा, मग त्यामध्ये तुम्हाला समजा 4 दिवसासाठी पिरियड, 5 दिवस पिरियड आहे, समजा तुम्हाला सुतक आहे किंवा विटाळे किंवा अचानक तुम्हाला एखाद्या गावी जावं लागले तर जेवढे दिवस तुम्ही ती सेवा करणार नाही तेवढे दिवस स्किप करायचे आणि पुन्हा नव्याने ते दिवस
तुम्ही तुमच्या ठिकाणी आला सेवा चालू केली की नव्याने हे जे दिवस स्किप झालेले आहेत ते त्यामध्ये ॲड करायचे. 40 दिवसाची मोजून तुम्हाला सेवा करायची आहे. आता सेवा कशी करायची, तर ही सेवा कधी करायची, ही सेवा तुम्ही कधीही करू शकता. दिवसभरामध्ये कधीही जरी केली तरी चालेल. सगळ्यात छान असा जर याचा जर मुहूर्त जर म्हटलं तर याचा पहाटेचा 4 ते 5च्या दरम्यान ब्रह्ममुहूर्त जो असतो त्या मुहूर्तावरती जर तुम्ही सेवा केली 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत तरीही अतिशय उत्तम. मला माहिती आहे बहुतेक कमेंट अशा येतील की ताई उठणं होत नाही, एवढं सकाळी पॉसिबल नाही. तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा केली अगदी रात्रीच्या 12च्या पूर्वी तरीही चालेल. फक्त दुपारी 12 ते पावणे 1च्या दरम्यान किंवा 1पर्यंत 12 ते 1च्या दरम्यान ही सेवा करू नका, एवढंच माझं सांगणं आहे. ज्यांना करायची ते करू शकतात. इथं भरपूर सारे महाग्याने आहेत, तर निश्चित कमेंट्स येतील. पण पहा, माझं सांगण्याचं काम आहे. तुम्हाला पटत असेल तर करा, नसेल पटत तर नाही केलं तरीही चालेल. तर पहा, हा जो उपाय आहे हा उपाय इतका प्रभावी, इतका अनुभव सिद्ध आहे, खूप जणांना अनुभूती आलेला हा उपाय आहे. म्हणून तुम्हाला सांगत आहे, उपाय करताना ज्यावेळेस तुम्ही खडीसाखर नारळ ठेवून याल अगदी त्या दिवसापासूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता शुभ दिवस पहा, एखादा शुभ दिवस आहे, त्या शुभ दिवशी जर सुरुवात केली तरी चालेल. आता पहा, महाशिवरात्रीचा तर अवसर गेला, पण आता आपल्या स्वामी आईचा प्रकट दिन येत आहे. तर प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता, किंवा एखाद्या गुरुवारी करा, शुक्रवारी करा, रविवारी करा, अगदी सोमवारी करा, मंगळवारी जरी केले तरी चालेल. तसं जर पाहायला गेलं ना, मी तर म्हणे सर्वच दिवस चांगले आहेत. तर आपली भावना, आपली मनातील पॉझिटिव्हिटी, आपला जो काही ॲप्रोच आहे पाहण्याचा समोरच्या कोणत्याही घटनेकडे, तर तो पॉझिटिव्ह जर असेल तर निश्चित आपलं सर्व काही छानच होतं. त्याच्यामुळं सांगण्याचं तात्पर्य असं, कोणतीही सेवा करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, मनामध्ये संयम ठेवा, निश्चित सर्व गोष्टी छानच होणार आहे. आता सेवा कशी करायची, तर पहा, आपल्या घरामध्ये शिवलिंग सर्वांच्या घरामध्ये असतं. तर एक ताम्हण घ्यायचा, किंवा ताम्हण नसेल तर एखादी ताट घ्या, मोठंसं खोलगट असं ताट घ्या. एका याच्यामध्ये कलशामध्ये पाणी घ्या, त्याला एक चमचा घ्या, आणि महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे. रुद्राभिषेक करायचा, आणि हे रुद्राभिषेक रोज करायचा, रोज 40 दिवस करायचा. समजा आज रुद्राभिषेक केला, हे रुद्राभिषेकाचं जे काही पाणी आहे तर तुम्ही ज्या व्यक्तीसाठी करताय, एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी करा. समजा तुमचा पती व्यसनाच्या अधीन गेला, किंवा वाईट संगतीला लागलेला आहे, किंवा नशा करत आहे, तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही करताय. तर तुम्हाला काय करायचं, हे पाणी ज्यावेळेस ते तुमच्याकडे पाणी पिण्यासाठी मागतील त्यावेळेस तुम्हाला हे पाणी त्यांना पिला द्यायचं आहे. समजा नाही, ते पिणारच नाही ताई, ते असंच नाही तसंच नाही, भरपूर काही कमेंट्स असतील, तर तुम्ही चहाद्वारे चहा बनवून द्या, किंवा एखादा पदार्थ खास त्यांच्यासाठी बनवून द्या. फक्त एक काळजी घ्यायची की हे जे रुद्राभिषेकाचं पाणी आहे हे फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीने पिलं पाहिजे, किंवा त्याच व्यक्तीच्या पोटात गेलं पाहिजे. इतर कोणत्याही व्यक्तीला ते प्यायला द्यायचं नाही, किंवा कोणत्याही व्यक्तीच्या पोटात गेलं नाही पाहिजे, एवढं मात्र काळजी घ्या. तर हे झालं रुद्राभिषेकाचं. त्यानंतरनं दुसरी जी सेवा आहे ती म्हणजे रुद्राध्याय. रुद्राध्याय आपल्याला सर्वांना माहिती आहे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. तर रुद्राध्याय जे आहे, रुद्राध्यायाचं जरी 40 दिवस तुम्ही पठण जरी केलं तरीही तुम्हाला खूप छान अनुभूती येते. तुमच्या जीवनातील ज्या काही कटकटी आहे, मुलं ऐकत नाही, मुलांचा विवाह होत नाही, संतती प्राप्ती होत नाही, किंवा मिस्टरांचा जॉबचा प्रॉब्लेम आहे, व्यवसायाचा, उद्योगधंद्याचा कोणताही प्रॉब्लेम असतात, त्यामध्ये सुद्धा खूप सुधारणा होतात. त्याचप्रमाणे काळभैरव अष्टकम आपल्या सर्वांना माहिती आहे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 109 पानावरती आहे. तर या कालभैरव अष्टकामध्ये सुद्धा खूप अशी ताकद आहे. तुम्ही रोज एक वेळेस फक्त तुम्हाला पठण जरी तुम्ही केलं, किंवा 11 वेळेस जरी पठण केलं रोज तरीही चालेल. तुम्हाला जेवढ्या वेळ शक्य आहे तेवढा पठण करा, परंतु 40 दिवस कंटिन्यू तुम्हाला ही सेवा चालू ठेवायची आहे. खूप ताकद आहे हो, खूप ताकद आहे. तुमची कर्जप्राप्ती शमेल. आता कर्जप्राप्ती थांबवायची आहे, तुम्ही उपाय करताय, परंतु त्यासाठी कामधंदाच करत नाही, हातावर हात ठेवून बसलेले आहे. फक्त कर्ज काढताय खाताय, कर्ज काढताय खाताय, कर्ज काढताय खाताय, कामधंद्याचा तपास नाही. तर तुमचं कर्ज फिटेल का हो, फक्त उपाय करून नाही. तर त्यासाठी तुम्हाला कामधंदाही करणं गरजेचं आहे. आणि ही सेवा जर केली तर कामधंद्याचे जे काही चान्सेस आहे, पैसा येण्याचे जे काही मार्ग आहेत ते खुले होताना दिसतील. त्यामध्ये जे काही अडथळे येत होते ते अडथळे दूर होताना दिसतील, आणि तुमचे कर्जाचे हप्ते पटपट जाऊन पटपट ते अमाऊंट संपेल, आणि तुमचं कर्जाची जी काही हे होती पॉलिसी होती ती बंद होईल, आणि तुमचं जे काही कर्ज
कर्जाविषयी जी काही तुमची तगमग होती तर ती सगळी दूर होईल. त्याचप्रमाणे तुमच्या पहा आजारी पण घरामध्ये असेल किंवा मिस्टर ऐकत नसतील, मुलं ऐकत नसतील, मुलांची चिडचिड. आता 12वीची परीक्षा चालू आहे, 10वीची परीक्षा चालू आहे, 12वीची परीक्षा चालू आहे, तर मुलांना चांगले मार्क्स मिळावे यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. मुलांकडनं सुद्धा तुम्ही ही सेवा करवून घेऊ शकता. यामुळे सुद्धा तुमच्या मुलांच्या मार्क्समध्ये, अभ्यासामध्ये खूप सुधारणा होताना दिसतील. त्यांना पेपर खूप सोपेही जातील. तर ही एक सेवा आहे. त्याचप्रमाणे हे सांगितलं. तर पहा ही सेवा, या सेवेमध्ये खरंच पुन्हा सांगते खूप 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 ताकद आहे. खूप जणांना अनुभव आलेले आहे. रुद्राभिषेकामध्ये खूप हे आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की भोलेनाथ हे हकेसरशी धावून येणारे देवता आहे. कितीही भोळ्या मनाने तुम्ही सेवा करा, किती तोडकी मोडकी साधी सेवा करा, तरीही भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला खूप आशीर्वाद देतात. आपली इच्छापूर्ती हे भोलेनाथ करतातच. अगदी हकेसरशी धावून येणारे जे देवता आहेत ते भोलेनाथ आहेत. म्हणून भोलेनाथांची सेवा कधीही खाली हात जात नाही. आपण सर्वजण ऐकतो की 1 लोटा जेल म्हणजे 1 लोटा पाणी जरी आपण महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केलं तरीही त्याचं रिटर्न आपल्याला महादेव देतात. महादेव क्षुल्लकही इतकुसही त्यांच्याकडे ठेवत नाही. आपण साधं नामस्मरण जरी केलं तरीही त्याचं रिटर्न आपल्याला हजारो पटीने मिळतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढं की तुम्हाला ह्या सर्व सेवा करायच्या आहेत. आता ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही, आम्ही ही सेवा करू शकत नाही, तर मग काय तर तुम्हाला 40 दिवस फक्त तुम्ही जपमाळ जरी घेतली ना, जपमाळ ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तरीही तुमच्या समस्या 50% कमी होताना दिसतील. तुमचे जे काही प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम तुम्हाला दूर होताना दिसतील. तुमचे मिस्टर सुद्धा कितीही व्यसनाधीन असू द्या, कितीही व्यसन असू द्या, तरीही त्या व्यसनापासून दूर होताना दिसतील. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात इतके बदल होताना दिसतील की तुम्ही स्वतः येऊन कमेंट्स करून सांगाल की ताई हो, जेव्हापासून मी सेवा चालू केलेली आहे माझ्या मिस्टरांच्या वागण्या बोलण्यामध्ये खूप सुधारणा झाली आहे. अगदी तुम्ही म्हणाल ना ते करायला तुमचे मिस्टर तयार होते. इतका छान, इतका प्रभावी ही सेवा आहे, इतका प्रभावी हा उपाय आहे. निश्चित करून पहा. तुम्हाला खरंच खूप छान अनुभूती येईल जर तुम्ही करा. त्याचप्रमाणे तुमचे मित्रपरिवार असेल किंवा तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे रिलेटिव्ह असतील, ज्या कुणाला ह्या समस्या आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही या सेवा करायला सांगा, जेणेकरून ते सेवा करतील, त्यांच्या जीवनामध्ये आनंद येईल. निश्चित त्याचं श्रेय ते तुम्हाला देतील आणि त्याचं पुण्य तुम्हाला निश्चित प्राप्त होईल. म्हणून पहा, कोणतीही सेवा असो, कोणताही उपाय असो, फक्त स्वतःपर्यंत सीमित न ठेवता इतरांसाठीही शेअर करत चला. म्हणजे निश्चितच त्याची अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. तर पहा, सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. तर ही काही अडचण जर असेल तर कमेंट्समध्ये निश्चित हे करा. आता पहा, अजून एक कमेंट्स अशी येईल की ताई आमचा मुलगा किंवा मुलगी आमच्या जवळपास राहत नाही, तर मग रुद्राभिषेक जर केला तर ते पाणी त्याला कसं द्यायचं, बरोबर की नाही? येणारच, मला माहिती आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही रुद्राभिषेकाची सेवा न करता तुम्ही जे काही रुद्राध्याय सांगितलं, रुद्रपठण सांगितलं किंवा रुद्रस्तोत्रम आहेत ते सांगितलं किंवा काळभैरव अष्टकमची सेवा आहे ती करा तरीही चालेल, काहीही हरकत नाही. यातील जी सेवा तुम्हाला करणं शक्य आहे ती तुम्ही सेवा करा. तुम्हाला शक्य असेल तुम्ही करा. मुलं जर तुमचं ऐकतच नसतील तर तुम्ही करा आणि मुलं जर शाब्दिक असतील तर मुलांकडनं ही जर सेवा करून घेतली तर इफेक्ट खूप पटकन होईल. त्यांच्या जीवनामध्ये खूप बदल होताना तुम्हाला दिसतील. त्याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.